नजरा भरतील तुझ्यावरी कनक पारू सुनक राहू सौख्य बाजारी लोकांच्या नजरा भरतील तुझ्यावरी सुनक राहू. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून त्याची लिंक मिळेल, तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर लवकरात लवकर मटेरियलची फाईल डाउनलोड करून घ्या. त्यानंतर आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे तो आपण CapCut या ॲपवरती करणार आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला CapCut ॲप आणि त्यासाठी लागणारा VPN बघायला मिळेल, तेथून डाउनलोड करून घ्या. तर सिम्पली आपल्याला VPN कनेक्ट करून CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. CapCut ओपन करून घेतल्यानंतर आपल्यासमोर इथं अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळेल. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे की न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या ॲल्बम्स ओपन होऊन जातील. तर सिम्पली इथे ॲल्बमवरती टच करायचं आहे. इथं जे काय आपल्या मटेरियलची फाईल आहे तुम्हाला बघायला मिळेल, ती सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे फोटो आणि व्हिडिओ 2 कॅटेगरीज बघायला मिळतील. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, फोटोमधील आता हे इमेज आपण डेमो म्हणून घेणार आहे, या जागी तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करू शकता. सिलेक्ट करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला सिम्पली इथं क्लिक करून इथं ॲडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक इथे लेफ्ट साईडला ऑप्शन बघायला मिळेल, टच करून सिम्पली आपल्याला इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली इथं रेशोचा एक ऑप्शन बघायला मिळेल, तिथे टच करून सिम्पली आपल्याला रेशो 9/16 जो नंबरचा रेशो आहे तो सिलेक्ट करून इथं ओके करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं ओके होऊन जाईल. त्यानंतर हा आपला फोटो आहे, त्याच्या पुढे जो काय आपला व्हिडिओ आहे त्यावर टच करून सिम्पली आपल्याला खाली ऑप्शन्स बघायला मिळतील. तर इथे पुढे स्क्रोल करत जाऊन इथं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला मिळेल. सिम्पली आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा टच करायचं आहे व्हिडिओवरती आणि डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे डिलीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे काय आपलं सॉन्गची इथं आपल्याला लेअर बघायला मिळेल, त्याच्यावरती लॉंग प्रेस करून ही लेअर इथं आपल्याला पुढं अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. त्यानंतर आपले जे काही इमेज आहे याची लेंथ आपल्याला इथं सिम्पली एंडिंगला इथं टच करून धरायचं आहे आणि पुढेपर्यंत स्क्रोल करत जाऊन आपलं जे काही सॉन्ग आहे त्याच्या पुढे घेऊन यायचे. पुन्हा पुढे सॉन्गला टच करायचं आहे, म्हणजे आपण सॉन्गच्या एंडिंगवरती येऊन जाऊ. त्यानंतर पुन्हा इमेजला टच करून सिम्पली इथं स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, इथे डिलीट होऊन जाईल. तर सिम्पली इथं आपले जे काही इमेज आहे त्याला टच करायचं आहे. इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स बघायला मिळतील. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, 2 बोटांनी सिम्पली आपली जे काही इमेज आहे ती इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल. तर आपली जी सॉन्गची लेअर आहे तुम्हाला लेअरवरती इथे अशा प्रकारे डॉट्स बघायला मिळतील. तर हे जे डॉट्स आहेत हे आपले सिम्पली बीट्स आहेत. तर हे बीट तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओमध्ये इथे बघायला मिळतील. तर सिम्पली तुम्ही हे बीट्स बघून इथं वरती जे काय टायमिंग आहे तिथं बघून घ्यायचं आहे आणि सिम्पली त्या बीटवरती बरोबर इथं आपली जे काय ही मधली रेष आहे त्या बीटवरती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपली सिम्पली इथं तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमच्या डिव्हाइसमध्ये इथं टायमिंग बघून घ्यायचं आहे. त्या टायमिंगवरती सिम्पली इव्हन आपल्याला इमेजला क्लिक करून ते स्प्लिटचं ऑप्शन बघायला मिळेल, टच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला येऊन आपल्याला अशा प्रकारे टायमिंग बघून इथे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही टायमिंग इथं बघून प्रत्येक जो काय इमेज आहे तो इथे स्प्लिट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे प्रत्येक बीटवरती एक स्प्लिट करून घेऊया. तर हे बीट्स तुम्हाला फक्त आपण कळवाय म्हणून दिलेले आहेत. तर हे तुम्ही बीट्स तुमच्या व्हिडिओमध्ये इथं अशा प्रकारे ऑटोमॅटिकली टायमिंग बघून इथे इमेजेस स्प्लिट करून घ्यायचं आहे. टायमिंग झूम करून तुम्ही एक्स्ट्रा अजून अशा प्रकारे बघू शकता. तोपर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. अशा प्रकारे इथं आपण इमेजेस भाग स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला एक इफेक्ट नावाची सुरुवातीला यायचं आहे. इथं आपल्याला एक इफेक्टची कॅटेगरी बघायला मिळेल, ते सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज बघायला मिळतील. तर आपल्याला 3 नंबरला इथं ओपनिंग आणि क्लोजिंग नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, ते सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला थोडंसं वर स्क्रोल करत गेल्यानंतर ब्लड लव म्हणून एक इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून इथं ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होऊन जाईल. तर ही जी काय आपल्या इफेक्टची लेअर आहे ह्याच्यावरती टच करून आपल्याला ही जी काय याची एंडिंग आहे व्हाईट कलरची यावर लॉंग प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे हे आपल्याला कमी जास्त करता येईल. तर हा जो काय आपला पहिला बीट आहे तर थोडंसं पुढं आपल्याला इथं अशा प्रकारे ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला यायचं आहे. इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला इन आउट अँड कॉम्बो नावाचे ॲनिमेशन बघायला मिळतील. तर कॉम्बोवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एक पहिलेचं ॲनिमेशन बघायला मिळेल डायनॅमिक शेक म्हणून, ते ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. तर सिम्पली पुन्हा पुढच्या बीट लावून पुन्हा आपल्या ॲनिमेशनला क्लिक करून इथे आपल्याला पुन्हा कॉम्बोवरती जायचं आहे. थोडं पुढं स्क्रोल करता गेल्यानंतर आपल्याला इथं वेव ऑब्झर्वेशन नावाचा इफेक्ट मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, हा जो काय आपला बीट आहे त्या बरोबर त्या बीटवर अशा प्रकारे आपल्याला यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इथे आपल्याला एक स्प्लिट नावाची कॅटेगरी मिळेल.
स्प्लिट नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला मिरर 3 लेअर्सचा एक इफेक्ट म्हणून बघायला मिळेल. तो ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. तर इफेक्ट ॲड केल्यानंतर अशा प्रकारे याची जी काही लेंथ आहे ती आपल्याला एंडिंगला लॉंग प्रेस करून या बीटपर्यंत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. बरोबर त्या बीटला आपल्याला व्हायब्रेशन बघायला मिळेल, त्या व्हायब्रेशनला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला ॲडजस्टला क्लिक करून त्याचा फिल्टर 0 करून वर्टिकल आपल्याला जी काही इमेज आहे त्या अशा प्रकारे इथं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर काही इमेज ॲडजस्ट करायला लागला असेल तर इमेज आपल्याला इथं अशा प्रकारे 2 बटननी इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा त्या पीठला येऊन पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. थोडंसं पुढं आपल्याला इथे लव नावाची कॅटेगरी एक बघायला मिळेल. ती ओपन करून हार्ट किसेस नावाचा एक इफेक्ट मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचा आहे. याचीही लेंथ आपल्याला इथं त्या बीटपर्यंत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या जे आपल्या 2 इमेजेस आहेत इथे मध्ये आपल्याला एक व्हाईट बॉक्स बघायला मिळेल. तर ह्या दोन्हीच्या मधला स्प्लिट आहे, सिम्पली त्याला टच करून घ्यायचं आहे. इथे आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील, तर कॅमेरावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला शेक 2 नावाचं ॲनिमेशन मिळेल, त्याच्यावरती टच करून सिम्पली आपल्याला इथे ओके करून घ्यायचं आहे. हे ट्रान्झिशन आपल्याला इथे वेगळा इफेक्ट येऊन जाईल. तर सिम्पली पुन्हा पुढच्या इमेजला यायचं आहे. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती येऊन आपल्याला इथे वेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन कॉम्बोवरती न येता आपल्याला इनवरती यायचं आहे. इथं आपल्याला थोडंसं पुढं स्क्रॉल करत जाऊन हार्ट ट्रेन म्हणून एक ॲनिमेशन बघायला मिळेल, तर ते ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळेल. तर पुन्हा पुढच्या बरोबर त्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला लवचं थोडंसं मागे आपल्याला इथे बटरफ्लायज म्हणून एक कॅटेगरी बघायला मिळेल, तर ती ओपन करून घ्यायचं आहे. इथे बटरफ्लाय ड्रीम म्हणून इफेक्ट मिळेल, तो ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. याचीही लेंथ आपल्याला इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही ॲडजस्ट होऊन झाल्यानंतर हा जो काय स्प्लिटचा बॉक्स आहे त्याला टच करून आपल्याला इथं पुन्हा कॅमेरावरती क्लिक करून शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला इथे पुढच्या बीटला यायचे. पुढच्या बीटला आल्यानंतर सिम्पली आपल्याला इथे इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. तर इथे इनमध्ये आपल्याला एक सगळ्यात पहिलं ॲनिमेशन साईड स्लाईड म्हणून मिळेल, ते ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिळून झाल्यानंतर सिम्पली आपल्याला त्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचा आहे. तर इथे आपल्याला लव नावाची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला हार्ट बीट नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. तर याचीही लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथं त्या बीटवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा पुढच्या बीटला येऊन आपल्याला इथं अशा प्रकारे बॉडी इफेक्टला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या बीटवरती बॉडी इफेक्टला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक क्लोन म्हणून कॅटेगरी मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला फॅन्टम नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. इथे आपल्याला फॅन्टम नावाचा इफेक्ट आहे, ते आपण शोधून घेऊया. फॅन्टम ट्रान्झिशन म्हणून इफेक्ट ट्रान्सलेशन म्हणून इफेक्ट मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि याचीही लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्या बीटवरती येऊन आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर हा काय दोन्हीमधला स्प्लिट आहे, त्या स्प्लिटला क्लिक करून आपल्याला पुन्हा कॅमेरावरती क्लिक करून शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. तर पुन्हा पुढच्या बीटला येऊन इथे आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून सगळ्यात सुरुवातीला आपल्याला 3-4 नंबरला जे नाईट क्लब म्हणून एक कॅटेगरी मिळेल, ती ओपन करून स्प्लिट फ्लिकर नावाचा एक इफेक्ट मिळेल, तो इथं आपल्याला शोधून घ्यायचा आहे. तर नाही सापडला तुम्ही ती इफेक्टवरती सर्चही करू शकता. अशा प्रकारे स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. याची लेंथ ऑटोमॅटिक आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट झालेली बघायला मिळेल. तर हे जे काय आपला ट्रान्झिशनचा बॉक्स आहे त्याला टच करून सिम्पली आपल्याला पुन्हा कॅमेरावरती क्लिक करून शेक 2 नावाचं ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व इफेक्ट्स आपल्याला इथे ॲड होऊन जातील. तर सुरुवातीला येऊन यातून सिम्पली ॲरोवरती क्लिक करून बॅक निघायचं आहे. इथे आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचं आहे. मटेरियलची फाईल सिम्पली इथून आपल्याला अशा प्रकारे ओपन करून इमेजला क्लिक करायचं आहे, म्हणजे फोटोवरती क्लिक करून आजचं जे काय आपलं PNG आहे त्याला टच करून ॲड करून हे साईडला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ट्रान्झिशन आपलं जे काय PNG आहे याची लेंथ आपल्याला थोडंसं शेवटपर्यंत थोडी जरी पुढे गेली तरी चालते. अशा प्रकारे पुढे येऊन आपल्याला पुन्हा इमेजला क्लिक करायचं आहे, म्हणजे बरोबर ते इमेजच्या एंडिंगला येऊन जाईल. तर पुन्हा आपल्याला ते इमेज लेअरला क्लिक करून म्हणजे PNGला क्लिक करून स्प्लिट करून याच्यात डिलीट एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. तर पुन्हा ॲनिमेशन म्हणजे PNGला क्लिक करायचं आहे. त्यानंतर PNG आपल्याला तो वरती स्क्रोल करत घ्यायचं आहे. दुसरं जे काय बोट आहे ते अशा प्रकारे ठेवून हे बोट आपल्याला अशा प्रकारे तो वरती फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला तिरकं करून घ्यायचं आहे आणि इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली जी काय सर्वात पहिल्यांदा मिरर 3ची लेअर आहे त्याच्यावरती येऊन आपल्याला इथे ॲडजस्टमेंट बघून घ्यायचं आहे. तर हे जे काय आपले डोकं आहे इथं आपल्याला ही लेअर अशा प्रकारे इथं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं आजचा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरतीच्या ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आहे. त्याआधी तुम्ही या क्वालिटीवर क्लिक करून क्वालिटी अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करू शकता. त्या अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर ॲरोवरती टच करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ गॅलरी रेचिंगमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवड असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.